नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज कशी करतात हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची वजाबाकी कशी करता हे पाहणार आहोत. अपूर्णांकाची वजाबाकी. छेद समान असताना अपूर्णांकाची वजाबाकी करणे. अपूर्णांकाची वजाबाकी करा. 7/5 वजा 4/5. आता इथं छेद हा 5 आहे, हा 5 आहे. छेद समान आहे. छेद समान छेद समान आणि तो जर समान असेल तर तो एकदा लिहायचा आहे. हा इथं छेद समान आहे, तो एकदा लिहायचा आहे. समान छेद एकदा लिहावा. एकदा लिहिला मग अंशाची वजाबाकी करायची. अंशाची वजाबाकी. मग अंशाची वजाबाकी याची हा अंश याची वजाबाकी मग करू आपण. 7मधून 4 गेले. 1 2 3 4 5 6 7. 7मधून 4 गेले. 1 2 3 4. 3 उरले. 3/5. त्याचप्रमाणे छेद समान नसताना अपूर्णांकाची वजाबाकी करणे. 3/4 वजा 2/5. आता इथं छेद 4 आहे, इथं 5 आहे. छेद समान नाही. छेद समान नाही. आपण काय करू, छेदाचा लसावी काढू. छेद समान पाहिला का, छेद समान केल्याशिवाय आपल्याला वजा करता येणार नाही. मग आपण छेद समान करू. छेदाचा लसावी काढू. छेदाचा लसावी काढू. छेदाचा लसावी. छेदाचा लसावी. छेदाचा लसावी. आता मग 4 गुणिले 5 दोघांचा जर गुणाकार केला तर तो 20 येतो. 20 आला. मग आता छेद समान करू. छेद समान करू. पहिले आपण 3/4. आता इथं छेद 4 आहे, त्याचा आपल्याला 20 करायचा आहे. 20 करण्यासाठी 4ला 5 ने गुणायला लागेल. 4×5 = 20. मग इथं 5 ने गुणलं, इथं पण 5 ने गुणायचंय, कारण त्या अपूर्णांकामध्ये फरक पडतं कामा नये. तसंच इथं 2/5. इथं छेद 5 आहे, याचा आपल्याला 20 करायचं आहे. मग या 4ला, या 5ला 4 ने गुणावं लागेल. 5×4 = 20. याला पण 4 ने गुणायचं. किती आले बरोबर. या दोघांचा गुणाकार केला. 3×5 = 15. या दोघांचा गुणाकार 4×5 = 20 वजा 4×2 = 8. 4×5 = 20. आता छेद समान झाला. मग छेद समान झाल्यानंतर तो एकदा लिहायचा. छेद समान करू. छेद समान छेद लिहू आपण. छेद इथं 20 आहे, इथं 20 आहे. मग तो एकदा लिहिला. नंतर अंशाची वजाबाकी.
अंशाची वजाबाकी, अंशाची वजाबाकी. इथं अंश 15 आहे, इथं 8 आहे. मग 15 मधून 8 गेले, 7 राहिले, 7/20. अशा प्रकारे आपल्याला छेद समान असताना वजाबाकी करता येते, छेद समान असताना सुद्धा वजाबाकी करता येते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.